नमस्कार. आपण पाहतात जागरूक आवाज. आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मनसेचे धीरज गावड, जिल्हाध्यक्ष मनसे, राज्य उपाध्यक्ष माथाडी सेना. सर, काय सांगाल, कशाबद्दल आपण उपोषणाला बसलेत? आम्ही मागील 4 महिन्यापासून वाडा तालुक्यातील मोजे पाली येथील ईस्ट ग्रीन एनर्जी, दशमेश रबर प्रोडक्ट आणि MK रबर प्रोडक्ट या कंपनीच्या विरोधामध्ये त्यांनी केलेल्या आदिवासी जमिनीवरती बेकायदेशीर बांधकामाच्या बाबतीमध्ये नगररचना विभाग, भूमी अभिलेख व जिल्हाधिकारी यांचा आमचा पाठपुरावा चालू आहे. माझं पहिलं पत्र 10/10/2025 रोजी नगररचना विभाग पालघर यांना गेलं होतं. त्यांच्या अटी आणि शर्तीच्या अनुषंगाने मी काही मुद्दे मांडले होते आणि त्यामध्ये मला मुद्देनिहाय मला माहिती होती, परंतु त्यांनी आजतागायत कुठलीच त्यावरती दखल घेतली नाही. मी पुन्हा त्या बाबतीत 3/11/2025 रोजी सन्माननीय जिल्हाधिकारी ह्यांना पत्रव्यवहार केला. त्यांनी तशी तात्काळ दखल घेऊन भागडे साहेबांनी नगररचना विभाग व जिल्हाधीश भूमी अभिलेख यांना पत्र काढलं व त्यांना सांगितलं की तुम्ही त्या प्रत्यक्ष जागेवरती जाऊन प्रत्यक्ष पाहणी करा व तसा अहवाल या कार्यालयाला सादर करा. परंतु त्यांनी कुठलाही अहवाल आजपर्यंत सादर केलेला नाही. मी याबाबतीत 4 पत्र दिली. त्या 4ही पत्रांना पुन्हा भागडे साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र काढलं. 4 पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं जाऊन देखील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख व नगररचना विभाग यांनी प्रत्यक्ष पाहणी केलेली नाही. त्या बाबतीत मला जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांनी पत्र काढलं, बाबा तुम्ही उपोषण मागे घ्या. आणि त्यांनी तसं सांगितलं की आम्ही ही मागणी केली होती की अहवाल तक्रार अर्जात नमूद केलेल्या मुद्द्यानुसार नसल्याने त्याचा विचार केला नाही. म्हणजे उप अधीक्षक भूमी अभिलेख वाडा त्यांनी पाहणी केलीच नाही आणि त्यांनी त्यांच्या ऑफिसमधून कार्यालयामधून अहवाल पाठवून दिला जो आम्ही जे मुद्दे मांडले होते त्याला अनुसरून नव्हता. मग त्यांनी काय केलं, GIS बेस्ड मॅपिंगच्या माध्यमातून त्यांनी त्या जागेची मोजणी केली व त्या जागेमध्ये आम्ही सांगितलं होतं की 1500 स्क्वेअर मीटरचं बांधकाम अनधिकृत आहे, परंतु त्यांनीच आम्हाला सांगितलं की तिथे 2268 स्क्वेअर मीटरचं अनधिकृत बांधकाम झालेलं आहे. अच्छा. मग जे नगर रचनेचे जे प्रसाद देवरे होते त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्या पाहणीमध्ये फक्त 22 स्क्वेअर मीटर बांधकाम अनुचित आहे असं सांगितलं होतं व त्याला दंड आकारावं असं सांगितलं होतं. 22 आणि 2200 ह्याच्यामध्ये काहीतरी फरक आहे. आमचा स्पष्ट आरोप आहे प्रसाद देवरे यांच्यावरती की त्यांनी ह्याच्यामध्ये संगनमत केलेला आहे. त्याचप्रमाणे भूमी अभिलेख बैरागी साहेब ह्यांचा त्यामध्ये सहभाग आहे. जे कर मोजमापक आहे त्यांनी जमीन मोजणी केली, संबंधित अधिकारी यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आदिवासी जमिनीवरती झालेलं 2200 स्क्वेअर मीटरचं बांधकाम तात्काळ निष्कासित केलं पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यांवरती, संबंधित कंपनीवरती MRTP कायद्याअंतर्गत कारवाई झाली पाहिजे. सरकारी कागदामध्ये फेरफार केल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्याच जोडीला सदर कारखाना हा मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत आहे. आमचा विषय होता प्रदूषणाचा, जो विद्यार्थी आणि तरुणाच्या आरोग्याशी खेळत होता. परंतु आम्ही ज्या वेळेला पत्रव्यवहार केला आणि आमच्या हातात जेव्हा माहिती अधिकार पत्र आले त्यावेळेला तर हे आम्हाला सगळं प्रकरण आमच्या समोर आलं. म्हणून आम्ही आज आमच्या उपोषणात बसलं जोपर्यंत ते बांधकाम तोडत नाही व संबंधित लोकांवरती गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू आहे.